आपण उपस्थित करण्यात त्याबद्दल धन्यवाद. काहीच वेळात या स्पर्धेला सुरुवात होईल.
यांच्या शुभ हस्ते आदरणीय संग्रामजी चौगुले सर यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम गणेश पूजन केलं जात आहे। गणेशजींच्या मूर्तीला या ठिकाणी पूजन करतायत। संग्रामजी विघ्नहर्ता गणेश यांच्या मूर्तीचं पूजन या ठिकाणी आजच्या या शरीर सौष्ठव स्पर्धेच्या सुरुवातीलाच आजच्या प्रमुख अतिथी आणि उद्घाटकांच्या हस्ते होत आहे। तसंच शक्तीची देवता हनुमानजींचंही पूजन या ठिकाणी होत आहे। दीप प्रज्वलन करतायत आजच्या या स्पर्धेचे प्रमुख सौ विद्या नकासे सरपंच कासाडे यांना स्टेज जवळ बोलवतोय। हनुमानजी तळेकर या ठिकाणी दीप प्रज्वलन त्यांच्या शुभ हस्ते दिलीप तळेकर साहेब माजी सभापती सरपंच कासाडे यांना विनंती आहे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाच्या इथे यायचं आहे। हनुमंत तळेकर संजय पाताडे उद्योजक यांच्याही शुभ हस्ते दीप प्रज्वलन झालेले आहे। सौ नीता नकाशे दीपक पाताडे साहेब उद्योजक दीपकजी पाताडे यांच्याही हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे। संग्रामजी चौगुले सरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण गणेश मूर्तीला केलेला आहे आणि शक्ती देवता मारुतीराया हनुमानजींच्याही पूजन या ठिकाणी सरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय भवानी शिवाजी महाराजांच्याही या ठिकाणी मूर्तीचं पूजन केलेलं आहे पुष्पहार अर्पण करून। मी विनंती करतो की सर्व मान्यवरांना की त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी जाऊ यांचं या ठिकाणी स्वागत करूया। जोरदार टाळ्या वाजवूया आपण सरांसाठी। आज मुद्दाम या स्पर्धेसाठी माजी पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर जी यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर या ठिकाणी यावं। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांच्या साक्षीने तर फिटनेसच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पहिल्यापासूनच खूप इंटरेस्ट होता या फील्डमध्ये। आम्ही पहिले जिमला जायचो ते वैभवजी मुद्राळे यांच्या तिथून आमची सुरुवात झाली फिटनेसच्या प्रवासाची आणि तिथून जे वेळ लागलं ते आजपर्यंत। त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन फिटनेस सायन्स K11च्या इन्स्टिट्यूटमध्ये कंप्लीट केला आणि आज या ठिकाणी स्वप्न माझं साकार होतंय आणि या स्वप्न साकार करण्याच्या प्रवासामागे माझे सगळे मित्र परिवार अगदी ठामपणे माझ्या पाठी उभे राहिले। त्यासाठी मी त्यांचा आधी सर्वात अगोदर आभारी आहे। त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। आज जे काही शक्य झाले जे चित्र तुम्हाला दिसतंय हे निव्वळ माझ्या मित्रांमुळे आणि माझ्या कुटुंबियांमुळे आहे। त्याचबरोबर प्रेरणास्थान म्हणून ज्यांना मी बघतो आजपर्यंत संग्रामजी चौगुले हे आज इथे आलेले आहेत आणि सांगायचं तर पहिलं तर त्यांच्या जिममध्ये मी वर्कआउट करायचो। जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो तेव्हा फिजिक्स जिममध्ये त्यांच्या मी होतो। सो आता येताना आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला ओळखलं, अरे तुला बघितलं की तू होताच माझ्या जिममध्ये? हो म्हटलं सर होतो तुमच्या जिममध्ये। तेव्हा त्यांनी मला ओळखलं आणि असंच प्रवास आजपर्यंत झालेला आहे। तेव्हा सेल्फी काढायला धडपड असायची। आज या क्षेत्रात तेव्हा माझ्यासोबत आहे, यापेक्षा अजून नशिबाने काय कमावं। तर संग्रामजी चौगुले या ठिकाणी आलेत आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच
देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांना आवाहन करतो की फिटनेस ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सध्याच्या जगात मोबाईलच्या पलीकडे जाऊन कोणाला काही दिसत नाही, जागा बसून तासन-तास स्क्रोल करणं याच्या पलीकडे कोण काही करत नाही आणि इतर शारीरिक हालचाल जी व्हायला पाहिजे ती खूप कमी आहे. त्यामुळे जर आपल्याला आयुष्यमान आपलं वाढवायचं असेल आणि ज्या शरीरातल्या व्याधी आहेत त्यांच्यापासून दूर राहायचं असेल तर आपण फिटनेसच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांना आवाहन करतो की असं नाही म्हणत की माझ्या जिममध्ये या, पण कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या ह्याने, ज्याच्यामुळे स्वतःचा विकास होतो, कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि ह्यासाठी मी सगळ्यांना आज आवाहन करून इथे माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, नमस्कार आणि गुड इव्हनिंग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण त्यांच्या प्रेरणेची आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्गमध्ये तर महाराजांचं खूप मोठं काम आहे. कारण कोकणापासून सुरुवात सगळे झाली होती आणि आपण आत्ता जे सर्वाय करतो आहे बिकॉज महाराजांनी जे आपल्यासाठी केलं होतं त्यामुळे. सो सगळ्यात आधी मी अभिमन्यूला खूप शुभेच्छा देतो आहे. आणि अभिमन्यू तू केलं का? केलं हां. तर अभिमन्यूला भेटला त्यावेळेस अभिमन्यूची काही गोष्ट माहिती आहे तुम्हाला? हा अभिमन्यू नाही, महाभारतामध्ये. तर महाभारतामधला तो अभिमन्यू होता, त्याला अर्थशिक्षक घेतलं होतं, चक्रव्यूहाचं. ठीक आहे, त्यामुळे त्याला पुढं जाता नाही आला आणि त्याची लाईफ कमी झाली होती. तर मला वाटतं की असं अभिमन्यू आधी माझ्या जिममध्ये होता, मी बघितलं ओळखलं त्याला. आणि सहसा मी कधी कोणाचा चेहरा विसरत नाही. नावं लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं, पण चेहरा विसरणं पॉसिबल नाही. ऑलवेज चेहरा लक्षात ठेवतो. तर अभिमन्यूकडे आता जेव्हा मी ऐकलं त्यावेळी मला म्हणजे कॉन्फिडन्स आला, समजलं की अभिमन्यू अर्ध्यात एक गोष्ट सोडणार नाही आहे. कारण अभिमन्यूने अर्ध ज्ञान घेतलेलं नाही. अभिमन्यूने सर्टिफिकेशन कोर्स केलं आहे की जेणेकरून त्याचं जे फिटनेसचं करिअर होतं अर्धा तो माझ्या जिममध्ये शिकला आहे, वर्कआउट केलं आहे, त्यानंतर त्यानं सर्टिफिकेशन केलं आहे. सो कम्प्लीट अभिमन्यू तुमच्या समोर येत आहे आणि त्याची जिम समोरच आहे तुमच्या. तो फिटनेस. सो आजचा दिवस खूप चांगला आहे. म्हणजे खूप वर्षानंतर असा दिवस झाला आहे की प्रत्येकाचं रिझर्वेशन असतं की मी नवीन वर्षात जिम चालू करेन, नवीन वर्षात चुकला दिवस तर सोमवारी जिम चालू करेल, तो चुकला तर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला जिम चालू करेल. तो आजचा जो दिवस आहे सगळ्यात बघितला असेल. आज 2024ची सुरुवात आहे, आज सोमवार आहे आणि 1 तारीख आहे. तो मला वाटतं की समोर जेवढे लोक आहेत ते सगळ्यांनी आज ॲडमिशन घेतलं पाहिजे. तर असा योग परत कधी येत नाही आहे आणि मी पण तुमच्या समोर आहे. आणि त्यावर अजून एक सोनं वेगळी गोष्ट म्हणजे आज कॉम्पिटिशन होते. तर एवढा सगळा योग कधीच येत नाही आहे. तो जेवढे लोक आज इथं आहेत त्या लोकांच्यासाठी हा अविस्मरणीय दिवस असेल जर त्या लोकांनी आजपासून जिम चालू केली तर. कारण मी जिम सुरुवात करताना माझ्याकडे काहीच साहित्य नव्हतं. माझ्यासमोर जजेस बसले, चित्रे सर आहेत. चित्रे सर मला वाटतं 40 वर्षाचा तुम्ही जजिंग करताय आणि विजय माझा मित्र आहे, तुमच्यासमोर जे सर बसेल. तर आम्ही एकत्र कॉम्पिटिशन केलं बरेच. तर विजयला काही गोष्टी मला पुढे जाता नाही आलं. सगळेच लोक लगीन असतात तर त्यांना काम पण बघायचं होतं. त्याची आता मोठी जिम आहे. सुरुवातीला ती जिम होती वी पॉवर फिटनेस. आता विजयची खूप मोठी जिम आहे कोल्हापूरमध्ये, शाहूपुरीत है ना. सो प्रत्येकाचं आहे की डेस्टिनी काही ठरले असतात. माझं लक्ष आलं होतं, मी इंजिनिअरिंग केलं, मी इलेक्ट्रिकल डिप्लोमा केला कोल्हापूरमध्ये गारगोडीमध्ये, मी BE साठी केलं होतं पुण्यात, मी एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग पण केलं आहे. सो ह्या गोष्टी केल्यानंतर मी फिटनेसमध्ये आलो. ज्यावेळेस विजय करायचा त्यावेळेस मी ज्युनियर होतो विजयला. बऱ्याच गोष्टी मी शिकलो त्याच्याकडून. सुहास होता, तसं तुम्ही सुहास पण सिनियर होता आमचा. तर सर तर सगळ्यांना ओळखतात. किशोर सर जर होते ते आमचे सिनियर होते. तर आम्ही सगळे एकत्रच सगळ्यांनी कॉम्पिटिशन केले आणि मला वाटतं की आपल्या वेळेस एवढ्या साहित्य नव्हतं आपल्या जिममध्ये. BVC पाटील सरांची एकच जिम होती BPS फिटनेस, तिथं आम्ही सगळ्यांनी वर्कआउट केलं. तुमच्या सगळ्यांसाठी एकदम चांगल्या ठिकाणी एवढी चांगली जिम झाली तर मला वाटतं की ही संधी तुम्ही सोडली नाही पाहिजे. कारण आजकाल बरेच लोक रील्सच्या मागे असतात, इंस्टाग्रामच्या मागे असतात, सोशल मीडियावरती असतात. त्याच्यानंतर तुम्हाला सोर्स चांगला इकडे ॲटलिस्ट त्याच्यासाठी तर तुम्ही जिमला येऊ शकता. कारण आमचे पण व्हिडिओज त्यावरती असतात फिटनेसवरती. तर ॲटलिस्ट ते इंटेन्शन ठेवून या इकडं. जेव्हा तुम्ही जिममध्ये जाल ते इंटेन्शन बाजूला राहील. जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस चालू होतील आणि तुम्हाला समजेल की आपल्या बॉडी बदल होतोय त्यावेळी तुम्हाला इंटरेस्ट वाढेल. आणि त्यासाठी फक्त जिम नाही तर जिम कुणाची आहे, जिममध्ये कोण शिकवतात,
जिमचा ओनर कोण आहे, त्याचं त्या फील्डमध्ये एज्युकेशन आहे की नाही हे मॅटर करतं. तर तुमच्या तुम्ही मशीनमध्ये त्या मशीन खूप चांगल्या आहेत, मशीन चांगल्या असल्या बरोबर म्हणजे गाडी चांगली असणे गरजेचं आहे, पण गाडीवर ड्रायव्हर इम्पॉर्टंट असतो. जसं अभिमन्यू आहे, त्याने रेसिंगमध्ये ज्यावेळेस त्याने दुकाने मला तर दुकाने सगळ्यांना मिळाली, पण ड्रायव्हर चांगला नसेल तर विन करणं पॉसिबल नसतं. तसं जिम सगळ्यांच्यात आहे, पण जर ओनर चांगला नसेल, त्याचे ट्रेनर चांगले असतील तर तुमची बॉडी बनवणं पण पॉसिबल नसते. तो सगळा तुम्हाला एवढा चान्स भेटला तो सोडू नका आणि सगळ्यांनी जॉईन करा, ही माझी विनंती आहे सगळ्यांना. सो हा माझा एक पार्ट संपला. दुसरा पार्ट सगळ्यांची इच्छा असेल की मी टी शर्ट काढावा, वर्कआउट बॉडी दाखवावी, तर हे पॉसिबल नाही आहे. कारण विजयला मी समोर आपले विजय जज आहेत. प्रत्येक बॉडी बिल्डर जो आहे त्याचा एक ऑप्शन असतो. काही लोक इंजुरीमधून सफर करत असतात, त्यामुळे वर्कआउट बंद असतो. कॉम्पिटिशनचा वर्कआउट करणं आणि रेग्युलर फिटनेसचा वर्कआउट करणं यामध्ये खूप फरक असतो. 15 ऑगस्ट 2015 साली माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस माझे शोल्डर आणि चेस्ट मसल इंजुरी झाले होते. त्याचे 2012 साली माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस माझा लेगचा मसल एक तुटला होता. तर ह्या इंजुरीनंतर पण मी मिस्टरवर कमबॅक करून गेलो 2014 साली. पण 15 साली माझा परत ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळेस माझे 2 मसल इंजुरी झाले होते. तो मी 8 वर्ष प्रिपरेशन करत नाही आहे, कॉम्पिटिशन कुठलाही करत नाही आहे मी. पण मला वाटतं लास्ट वीकमध्ये मी टाकलं होतं चॅलेंज माझ्यासाठी की 16 वीकमध्ये मी ट्राय करतो की कमबॅक करायचा आणि तो आज पहिला दिवस चालू होईल. तो मी आज वर्कआउट सुरुवात इकडूनच करणार तुमच्या ह्याच्यामध्ये. जे 8 दिवस कोकणात गेले होते, किशोर संसद सर जे आहेत त्यांच्या घरी पण गेलो होतो परवा, तो माझा व्हिडिओ पण पडला. तर ह्या ठिकाणी माझं गेले 8 दिवस गेले आणि सुरुवात माझी इकडूनच होते. सो आज पहिला दिवस असेल आणि अशी 16 वीक नंतर मी परत इकडे येईल 100% तुमच्याबरोबर शो करेल. कारण ही जी बॉडी तुम्हाला दिसते ही बॉडी माझी 2017-18ची आहे. त्यावेळेस मी जस्ट फोटोशूटसाठी शूट केलं होतं आणि UK मध्ये झालं होतं. तर त्यानंतर मला इंजुरी असल्यामुळे मला काही करता नाही आलं आणि लॉकडाऊनमध्ये बऱ्याच फायनान्शियल इश्यू झाले होते. बिझनेस सेट करण्यामध्ये सगळा टाईम गेला होता. तो 24 हे खूप चांगलं वर्ष आलं आहे. म्हणून त्याला योग तो घडला आहे की 1 तारीख सोमवार आणि 2024 ह्या दिवशी मी बिगिनिंग करतोय. तो तुमचा सगळ्यांचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच मी लवकर रिकवर करेल. कॉम्पिटिशन नाही करणार, पण गेस्ट पोजिंग किंवा ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या नक्कीच करेल. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांच्याकडे मोबाईल असेल ना, मला फॉलो करताय का सगळे? इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती करताय का? काय चॅनलचं नाव आहे माझे 2 चॅनल आहेत. एक आहे संग्राम चौगले ग्लोबल चॅनल, त्याच्यावर 5.5 लाख फॉलोअर्स आहेत आणि एक माझं फिटनेस मराठीमध्ये संग्राम चौगले आहे जे हे माझ्या भावासाठी काढले. कारण बऱ्याच ठिकाणी नॉलेजचा फरक पडतो. मला विजयाने जर त्यावेळेस नॉलेज दिलं असं कोणी तर नक्कीच मला सगळ्या विचारलं की आरोग्याला काय नाही गेलं. तर त्याच्यामागची रिझल्ट खूप जास्त होती. आम्ही प्रत्येक वेळी फक्त सरांना फॉलो केलं, सरांना पण पुढच्या गोष्टी माहिती नव्हत्या. सो आम्ही काय करायचं की फेडरेशन जिकडे जातो तिकडे आम्ही जायचो. आणि त्यावेळेस ह्या गोष्टी पण माहिती नव्हत्या. आम्ही बॉडी बिल्डिंग वडापावला बॉडी बिल्डिंग केलं. विजय ज्यावेळेस कॉम्पिटिशन करायचं आम्ही वडापावला चित्र यायचो. विजय वगैरे मला वडापाव बॉडी बिल्डिंग म्हणायचे. त्यांना आठवतं काही आम्हाला माहिती नाही आहे. तर मी अशा गोष्टी करून माझी बॉडी बनवली होती. पण मी रनिंग चांगलं करायचो आणि माझा डाएट माहिती नव्हता. म्हणजे काय खायचं मी घरचं खायचो. आता घरी काही मिळतच नाही जेवण. आता आपल्याला सगळ्या ठिकाणी फक्त बाहेर खायला मिळतं. सो बॉडी आपली तेवढी चांगली होत नाही आहे. तो घरचं कोकणामध्ये खूप चांगला आहे. फिश हा आमचा कॉम्पिटिशन डाएट असतो. तुमच्या इथं घरोघर मिळावं फिश मिळतो. तो 3 टाइम तुम्ही फिश आणि राईस जरी खाल्ला आणि वर्कआउट केला इथे तरी तुमची बॉडी 3 ते 4 महिन्यामध्ये चांगली होईल. बॉडी बिल्डर म्हणत नाही, बॉडी चांगली होईल. बॉडी बिल्डरचा टार्गेट जे असतं त्याच्यानंतर चालू होतं. सो आधी स्टार्टिंग करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर असाल तुम्हाला नॉलेजची गरज असेल तर माझं जे चॅनल आहे मराठी फिटनेस माझ्याकडे सांगत ते फॉलो करा. मी आता जसं बोलतोय तसंच मी माझी व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला समजेल की काय वर्कआउट केला पाहिजे. बऱ्याच लोकांना बायसेप बनवायचे, ट्रायसेप बनवायचे, वर्कआउट माहिती नसतात, मसलची नावं फक्त माहिती असतात. यूट्यूब फॉलो करता तुम्ही, पण अतिशय दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे असतात. तर माझ्या चॅनलवरती माझे दोघेजण सेमच आहेत. मी जे स्वतः करतो तेच दाखवतोय. मी कुठे एडिटिंग करत नाही माझ्या व्हिडिओमध्ये. तो ते फॉलो केलं तर तुम्हाला लवकर नॉलेज मिळेल डाएट फिटनेस या सगळ्या गोष्टीचं तुमच्याकडे डेव्हलपमेंट होईल. तो ते फॉलो करा चॅनल माझं. असं त्यामुळे तुम्हाला अर्निंग सोर्स असं का नाही आहे. अर्निंग माझं चांगलं आहे. आता माझे 18 जिम आहेत फिजिक या नावाच्या. सो इंजिनिअरिंग मी फक्त एज्युकेशनसाठी केलं होतं आणि मी त्यानंतर या फील्डमध्ये पडलो आणि काही माझे पार्टनर पण खाली बसले तिकडे. सो मी कॉम्पिटिशन करता करता जिम चालू केल्या होत्या आणि आता फिजिक या नावाच्या 18 जिम आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि माझं प्लॅन चालू आहे पुढे की माझे
1000चं प्लॅनिंग आहे की ज्याचं बजेट 10 लाखाच्या आत असेल. असे बरेच लोक आहेत की ज्यांना जिम टाकायचे पण त्याचं बजेट कमी असल्यामुळे त्याला करता येत नाही. सो ह्या गोष्टीला सुरुवात मी ह्या वर्षी करतोय. अजून एक सांगतोय की आजचा विनर आहे, मला कॉम्पिटिशन काहीच माहिती नव्हती. सो विनर जो असेल तर त्याला मी एक मंथली स्टॅक जो आहे माझ्या कंपनीचा तो माझ्याकडून गिफ्ट करेल त्याला. जो विनर असेल तर पेटवाडामध्ये माझी जिम आहे, तर मी जो माझ्या ॲक्टिव्ह लोकांना स्टॅक देतो 1 महिन्याचा स्टॅक, प्रोटीन असेल, प्री वर्कआउट असेल, विटॅमिन्स असतील, जे काही माझा स्टॅक ॲक्च्युअली देतो मी तो एक स्टॅक मी माझ्याकडून त्याला स्पॉन्सर करेल 1 महिन्याचा. आणि जो विनर होईल त्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करून देईल. आणि वडागाव येतो मला आपलं लावून नाही आहे, ठीक आहे. तर तेवढ्यासाठी तुम्हाला जावं लागेल पद्धतीकडं आणि तिथं जिममध्ये जाऊन तुम्ही तो स्टॅक घेऊ शकता. शरद मला पाठवण्यात आहे, शरद माळी, तर तो भेटेल, मी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर देईल. सो आजच्या माझ्याकडून जो विनर असेल त्याला माझ्याच ब्रँडचा माझा ब्रँड आहे त्याचा एक स्टॅक मी देईल की जेणेकरून त्याचं काही तर सुरुवात होईल त्याची. आणि ते देताना मी सांगेल पण त्याला की कुठल्या गोष्टी कशा खायच्या, कारण ते जास्त इम्पॉर्टंट असतं. सो जास्ती वेळ मला काढायचं नाही, कारण माझं बॉडीबिल्डर आहे आणि आम्ही बॉडीबिल्डिंग करताना आमची गडबड चालू होती वेळेच्या वेळेस, ती बरोबर माझं चालू असेल की कुठल्या ग्रुपमध्ये किती मुलं आहेत, कुठल्या ग्रुपमध्ये कमी मुलं आहेत, त्या ग्रुपमध्ये खेळलं पाहिजे आणि ॲटलीस्ट 14 नंबर येईल. तिसरं मी हीच चर्चा केली बरोबर की लोकांची इच्छा असते पैशातून बघत नाही आहे, पण काय तर आम्हाला मेडल मिळालं पाहिजे एवढं धडपड आम्ही करायचो. बऱ्याच वेळेस मी तर ते सांगू शकत नाही आहे, आम्ही काय केलं ते सांगतो. वेट वाढवण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेस स्टॅच्यूमध्ये दगड ठेवायचो वेळेवर थांबायला, किंवा आमच्या मागे आमचा मित्र थांबायचा, तो मागून पुश करायचा आम्हाला, तुझं वेट वाढवते, वेट कमी करायचं मागून उचलायचे आम्हाला. सो आम्ही एकाच गाडीतून सगळे कॉम्पिटिशन केले आणि खूप एन्जॉय केलं आहे. पण आत्ताचे कॉम्पिटिशन ह्या एकमेकांना प्रतिस्पर्धी करून एकमेकांना दुश्मन असल्यासारखे करतात. तर असं करू नका. स्टेज हे एका दिवसाचं असतं, तिथं 1 दिवसाचा जिंकतो तो जिंकून जातो. बाकी सगळ्यांच्या मध्ये डोक्यात ते बसलाय पाहिजे की हा जिंकला आहे, त्याला काय तर झालं पाहिजे, मग माझा नंबर येईल. आम्ही असं कधी केलं नव्हतं, म्हणून आम्ही आत्ता पण मला बघत असाल, विजयला बघत असाल, आम्ही असं पोट सोडून थांबलेलं नाही. बरेच मॉडेल आत्ताचे बघितले तुम्ही तर 3 महिन्यात जिंकतात, 4थ्या महिन्यामध्ये त्यांना कळत नाही की यांनी कॉम्पिटिशन जिंकली होती. सो आम्ही असं नाही की हार्डवर्क खूप केलं होतं. आत्ताच्या मॉडेलला शॉर्टकट पाहिजे, इमिजिएट बॉडी झाले पण असं वाटतंय, तर शॉर्टकट कुठली गोष्ट होत नाही. फिटनेस तुम्ही घेतला तर तुम्ही बघून प्रत्येकाला फिट दिसला पाहिजे. सो अभिमन्यू पण फिट आहे आणि त्याचा आता जास्ती फोकस त्याच्यावर केला पाहिजे, कारण त्याची जर त्याला जर पोट वाटतं त्याचं, त्याच्यामुळे फॅट वाटतं तर त्याच्याकडे येणारे स्टुडंट ते त्याचं ऐकणार नाही. सो आपण ज्या फील्डमध्ये असतो तसं आपण दिसलं पाहिजे. जसं मी माझ्याकडे बघून करतो तुम्हाला की मी फिटनेसमधला आहे, नाव जरी माझं माहिती नसेल तर एवढं तर नाही की मी शिकला जातो. सो बॉडी बिल्डर आणि पैलवानी अशी आयडेंटिटी आहे की त्यांना सांगायला लागतं तुम्ही काय करताय. आणि याचा ही जी गोष्ट आहे ही हार्डवर्कशिवाय मिळत नाही आहे. आणि आपण आपल्या फॅमिलीला हीच गोष्ट देतो की तुमचा मुलगा काय करतो, की माझा मुलगा बाबा स्पोर्ट्समध्ये आहे. समाधानाची गोष्ट असते, माझा मुलगा बॉडी बिल्डर आहे, माझे पप्पा नेहमी माझ्या मागे चालतात, मी पुढं असताना की माझ्याकडे किती लोक बघतात म्हणून. तर फॅमिलीला पण हीच गोष्ट देऊ शकतो. आणि खूप सारा यंत्र आवड आहे, मला 90% यंत्र आवड आहे. तुम्ही बॉडी बिल्डिंगसाठी जिम लावू शकता इथं बॉडी चांगल्या करण्यासाठी. जे काही 35 वरचे आहेत त्यांच्यासाठी 200% इम्पॉर्टंट आहे फिटनेस. कारण 35 वर्ष जातात पैसे कमवण्यासाठी, तिथनं पुढचे वर्ष जातात जे पैसे कमवलेत ते आपल्या फिटनेसवरती डॉक्टरांना देण्यासाठी. सो डॉक्टरांना देण्यापेक्षा तुम्ही जर जिम लावली तर जे तुम्ही डॉक्टरांना पैसे देतात ते द्यायला लागणार नाही आहे. कारण 35 आणि 40 वर्षानंतर फिटनेसची गरज जास्ती असते, कारण आपण कुठल्याही ॲक्टिव्हिटी करत नाही आहे. सो जेवढे लोक आहेत सगळ्यांना मी वेलकम करतोय जिममध्ये. फ्रीमध्ये नाही आहे, पण मी इन्व्हाइट करतोय की तुम्ही जिममध्ये या. आजच्या दिवशी घेतली ॲडमिशन कदाचित आपण त्यांना काही ऑफर पण देईल की ज्या ॲडमिशन घेतात. पण माझं इंटेन्शन एवढं होतं की मॅक्सिमम लोकांनी जिम केली पाहिजे आणि स्वतःला फिट केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही डिसाईड करा बॉडीबिल्डर व्हायचं आहे की क्रिकेट खेळायचं आहे, कुठला गेम खेळायचा आहे. तो जास्ती वेळ नाही घेता मी सगळ्यांना परत अभिमन्यू त्याच्यावर जे लोक असतील ते त्याची फॅमिली सगळ्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि मला बरं खूप आवडतं, पण माझी बॉडीबिल्डर आहे, मला सगळ्यात खूप दिवस पाणी पिलं असेल कदाचित त्यांनी. तो त्यांची पण मला माहिती आहे की ते काय करतात. सो त्यांचा वेळ न काढता मी माझं बोलणं इथं थांबवलं. आणि परत एकदा थँक्यू सो मच तुम्हाला इथं बोलल्याबद्दल. आणि एवढा सगळं रिस्पेक्ट हा रिस्पेक्ट आमचा आहे ॲक्च्युली. समोर जितके लोक आहेत तेवढं आम्हाला जास्ती मोटिवेशन मिळतं. आणि मला पण सुरुवात आजपासून करायची, तुझ्या इथून सुरुवात होईल माझी वर्कआउटची परत. सो परत सगळ्यांना थँक्यू सो मच आणि लव यू ऑल, टेक केअर. आणि फिटनेस फर्स्ट प्रायोरिटी, तुम्ही फिट असाल तर सगळ्या गोष्टी करू शकता. सो थँक्यू सो मच.
बर्फी आणि संजय पाताडे यांचा सन्मान. लोकांना अभिमान वाटावा असं या ठिकाणी विनंती आहे. संग्राम सरला